माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसतीये? हॅलो. हो. ओके, आवाज पण येतोय. सो काल आपण जे स्टार्ट केलं होतं बघा, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, तेच आपल्याला आज परत डिस्कस करायचं आहे. आपल्याला त्याच्यामधले आणखीन काही प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. सो थोडंसं आपण रिवाईज करू की फॉर्म्युले वगैरे किंवा प्रॉपर्टीज वगैरे काय होतं त्याच्या. सो आपल्या टॉपिकचं नाव सेम तेच असणार आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. सो कॅन राईट हिअर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ठीक आहे. सो यामध्ये आपण काल डिस्कस केलं होतं की वनचे आपल्याकडे आता 3 रूट आहेत. एक रिअल असतो आणि 2 कोणते असतात, इमॅजिनरी असतात. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये काय स्टडी केल्या होत्या. सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आर, फर्स्ट होतं आपलं ओमेगा क्यूब, याची व्हॅल्यू असते 1. सेकंड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1, याची व्हॅल्यू किती असते 0. इथून आपल्याला काय भेटतं बघा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू -1, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 याची व्हॅल्यू मायनस ओमेगा, आणि ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू किती असते मायनस ओमेगा स्क्वेअर. करेक्ट. इथून आपण आणखीन काय बघितलं बघा की अल्फा आणि बीटा. सो अल्फाची व्हॅल्यू आपण कोणाला कन्सिडर केली, प्लस √3i/2. बीटाची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली -1 मायनस √3i/2. सो इथून तुम्हाला 2 इक्वेशन काय भेटले, अल्फाचे अल्फा स्क्वेअर जर मी केलं तर इथं बीटा भेटतोय, आणि बीटा स्क्वेअर जर केला तर मला काय भेटतं इथं अल्फा. करेक्ट. आणि नंबर 4 जी आपली प्रॉपर्टी होती त्यामध्ये आपण काय केलं, दोघांची ॲडिशन केली, अल्फा प्लस बीटा. त्याचा आन्सर किती येतं आहे -1. अल्फा मायनस बीटा, बरोबर ना. अल्फा प्लस बीटाचा आन्सर किती आलं आपलं -1. करेक्ट ना. ओके. अल्फा मायनस बीटा किती येतो √3i, आणि अल्फा इंटू बीटा किती येतो +1. सो काल आपण एक 2-3 एक्झाम्पल डिस्कस केलेले होते. सेम एक्झरसाइजमधले आपल्याला आता काही रिमेनिंग क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आपल्याला आज. सो आपण ते स्टार्ट करूया. जस्ट वेट. ओके. सो मला वाटतं 2 एक्झाम्पल आपण काल स्टडी केलेले होते. सो आपण स्टार्ट करूया एक्झाम्पल नंबर 3 पासून मग. सो एक्झाम्पल नंबर 3 बघा, सेम एक्झरसाइज 1.4 मध्ये. का 3 एक्झाम्पल झाले तरी आपले 3 झाले वाटतं ना. 3 झाले होते. येस येस, ठीक आहे. सो नंबर 4 आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 4. काही त्याच याच्यामध्ये ना सिंपल क्वेश्चन्स पण आहेत, ते पण आपण डिस्कस करायचे ना त्याच्यामध्ये. सो नंबर 4 आहे 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब -1 मायनस 3 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आपल्याला शो करायचं आहे 65. ठीक आहे. याचा आन्सर आपलं किती आलं पाहिजे 65 आपल्याला शो करायचं आहे. सो बघा सिम्पल आहे. सो मी इथं लेफ्ट हँड साईड लिहितो त्याची, LHS 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, इथं ओमेगा स्क्वेअर आहे, -1 मायनस 3 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता हे बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये मी 2ला ॲज इट इज ठेवलं. आता ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती असते रे, तुम्हाला माहिती आहे. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर आताच आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितलं, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर, हे पहिलंच -1. येस, त्याची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे -1. ती तर मी पुट केली ब्रॅकेट क्यूब मायनस. आता इथं बघा, ह्या -3 ओमेगाला ॲज इट इज ठेवा. आता विचार करा, हा 1 आणि ओमेगा स्क्वेअर, वाटलंच तर मी काय करतो अगोदर रिअरेंजमेंट करतो. 1 प्लस आधी दिला मी ओमेगा स्क्वेअर, आणि नंतर लिहितो -3 ओमेगा याचा क्यूब आहे.
ठीक आहे. 2 मायनस 1 किती 1, इथं राहिला 1चा क्यूब मायनस इथे किती राहील बघा आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. सांगा रे 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा मायनस ओमेगा. मायनस ओमेगा. येस मायनस ओमेगा. आणि इथं पुढे आहे -3 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. सो इट इज इक्वल टू 1चा क्यूब किती 1 मायनस हा मायनस ओमेगा -3 ओमेगा किती झाला तो -4 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. इट इज इक्वल टू इथं 1. आता हे बघा निगेटिव्ह नंबरचा ऑड पॉवर आहे. 3 हा ऑड नंबर आहे. निगेटिव्ह व्हॅल्यूचा जर ऑड पॉवर असेल तर आपला आन्सर मायनसमध्ये येतं. पण बाहेर ऑलरेडी मायनस आहे. सो तो मायनस आणि हा क्यूबचा मायनस 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 काय होईल प्लस. बरोबर. इथं काय होईल बघा 4चा क्यूब इंटू इथं ओमेगाचा क्यूब. सो इट इज इक्वल टू 1 प्लस सांगा 4चा क्यूब किती 64. 4चा क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 64 64. आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते? ओमेगा क्यूब असतोय 1. बरोबर. म्हणजेच किती राहिलं बघा इथं 1 प्लस 64 इंटू 1 झाला 64 आणि 64 प्लस 1चा आन्सर किती 65. आपल्याला आन्सर काय आणायचं होतं रे 65 इज इक्वल टू RHS. समजला का क्वेश्चन? ओके. इथं येईल बघा आपला RHS. समजलाय क्वेश्चन सगळ्यांना? येस और नो? अरे समजलाय का? येस सर. ओके. हां रिप्लाय करत चला. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नंबर 5. 3 प्लस 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आता पुढच्या क्वेश्चनमध्ये. 3 प्लस 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. याचा आन्सर 0 आला पाहिजे. ओके. सो आय विल टेक द फर्स्ट लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू हे होईल 3 प्लस 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस इथे किती आहे 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. आता एक मिनटं लक्ष द्या बघा व्यवस्थित. पहिल्याच्या 2 टर्म दिसतात का तुम्हाला 3 प्लस 3 ओमेगा याच्यातून काय कॉमन निघाल रे 3 कॉमन निघाला. ओके. इथं राहिला 1 ब्रॅकेटमध्ये 3 ओमेगा मधून 3 कॉमन काढला. इथं राहिला ओमेगा प्लस इथं 5 ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट रेज टू 6 आहे मायनस इथं मी काय करतो 2 त्यानंतर लिहिला बघा इथं 2 ओमेगा स्क्वेअर प्लस इथं 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. सो इट इज इक्वल टू हे बघा 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती असते आहे मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस इथं 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस. आता सिमिलरली इथं 2 आहे आणि इथं 2 ओमेगा स्क्वेअर आहे. इथून कॉमन काढला मी 2 ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस ओमेगा स्क्वेअर करेक्ट. इथं प्लस 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. सो इट इज इक्वल टू इथं झाला बघा 3 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर झाला -3 ओमेगा स्क्वेअर प्लस पुढे 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस इथं 2 आणि इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू असती आहे मायनस ओमेगा प्लस इथं 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. ओके. सिम्प्लिफाय करायला फक्त मी आता इथं 5 ओमेगा स्क्वेअरमधून 3 ओमेगा स्क्वेअर मायनस केला 5 मायनस 3 किती 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 6 मायनस इथं 2 इंटू मायनस ओमेगा झाला -2 ओमेगा प्लस हा 6 ओमेगा ॲज इट इज ब्रॅकेट क्यूब. ओके. सो 2 ओमेगा स्क्वेअरचा ब्रॅकेट पॉवर 6 आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह आहे. सो करा 2चा पॉवर 6 इंटू ओमेगाचा पॉवर 2 आणि त्याचा पॉवर 6 म्हणजे ते पॉवरचं मल्टिप्लिकेशन किती झालं ते ओमेगाचा पॉवर 12 मायनस इथं किती राहील बघा 6 ओमेगा मायनस 2 ओमेगा 6 मायनस 2 4 ओमेगा त्याचा पॉवर इथं 3
2चा पॉवर 6 किती असतो 64. 2चा पॉवर 6 म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन 6 टाइम्स ते 64 येतं. 64 येतं ना, करेक्ट. ओमेगाचा पॉवर 12, ह्या 12ला काय होतं बघा 3ने कम्प्लीट डिवाइड केलं जातं बरोबर. 3 4 जा 12, सो त्याची व्हॅल्यू झाली 1 मायनस इथं काय होईल बघा 4चा क्यूब इंटू ओमेगाचा क्यूब, करेक्ट. सो वी गेट 64 इंटू 1 हा झाला 64 मायनस 4चा क्यूब परत 64 आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते 1. सो हे झालं 64 मायनस 64 इंटू 1 64, 64 मायनस 64 आन्सर आलं 0. इट इज इक्वल टू RHS. आलं का बघा. आपल्याला 0 प्रूव्ह करायचं होतं, सो वी गेट द 0. आपण फक्त पहिल्या 2च प्रॉपर्टी अजून यूज करून राहिलो बस, बाकी काहीच यूज होत नाही आहे. तुम्हाला हे 3 खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. हे तुम्हाला अप्लाय करताच आलं पाहिजे. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, ओमेगा स्क्वेअर प्लस 1, ओमेगा प्लस 1, ह्या दोघांची ॲडिशन जर असेल याच्यातला तिसरा पलीकडे जातो, सो तो मायनस होतो असतो पलीकडे गेल्यावर. इतकं सिम्पल आहे. ओके. देन प्रॉब्लेम नंबर 6. आता आणखीन काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहे बघा याच्यामध्ये, पण ते थोडेसे डिफरंट टाईप्समध्ये येतील. ओके. अगोदर मी काय करतो आता, आणखीन याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पण आहे. क्वेश्चन नंबर 3 अगोदर तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो एक्झरसाइजमधला. सिम्पल क्वेश्चन्स आहे ते पण. आणि पुन्हा आपण क्वेश्चन नंबर 2 कडे येऊ. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे दोन अगोदर आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू इफ ओमेगा इज complex cube root of unity then find the value of सो खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामधला, ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा. खूप सिंपल आहे. ओके. मला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आधी इथं ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा आहे. काय करा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनने ॲडिशन करा. सो ओमेगा इंटू ओमेगा काय झाला ओमेगा स्क्वेअर प्लस इथं 1 डिवायडेड बाय ओमेगा. बरोबर आहे. सांगा मला ओमेगा स्क्वेअर प्लस 1ची व्हॅल्यू किती असते रे. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 मायनस ओमेगा डिवायडेड बाय हा ओमेगा. सो ओमेगा ओमेगा कॅन्सल झाला, किती राहिला आन्सर -1 झाला आन्सर पहिल्याचं. ओके. 2 मार्काचे क्वेश्चन्स होते. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 4. ठीक आहे. बघा याला मी कसं सॉल्व्ह करतो. ओमेगा स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवला. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ओमेगा क्यूब किती असतो 1. आता ओमेगा रेस टू 4 असा लिहू शकतो का आपण, ओमेगाचा पॉवर 3 इंटू ओमेगा, हे इंटू या म्हणजे मल्टिप्लिकेशन लिहू शकतो ना आपण. कारण काय होईल बघा की बेस जर सेम असेल आणि दोघांची जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची ॲडिशन होत असते. सो 3 आणि याचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती, तो पॉवर 1. 3 + 1 किती 4. करेक्ट. सो मी ओमेगा रेस टू 4 कसा लिहिला, ओमेगा क्यूब इंटू ओमेगाचा पॉवर 1 लिहिला. आता बघा मी काय करतो, 1ला स्टार्टिंगला लिहिलं किंवा ओमेगा स्क्वेअरला स्टार्टिंगला ठेवा. ओमेगा स्क्वेअर प्लस, बरं ठीक आहे एक स्टेप वाढू आपण, +1. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती रे, परत 1 आणि ओमेगाचा पॉवर 1 किती ओमेगा. म्हणजे काय झालं हे ओमेगा स्क्वेअर 1 इंटू ओमेगा किती ओमेगा आणि प्लस हा 1. सो डायरेक्ट प्रॉपर्टी आली. प्रॉपर्टी नंबर 2 आहे बघा आपल्याकडे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 किती असतं त्याचा आन्सर 0. व्हेरी गुड. झालं सेकंडचा आन्सर. सोपं होतं नाही. नंबर 3 आहे आता 1 + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. खूप सिंपल आहे. सांगा रे 1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ओमेगा. व्हेरी गुड. मायनस ओमेगाचा क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह नंबर आहे मायनस ओमेगा, बरोबर. निगेटिव्ह नंबरचा ऑड पॉवर आहे 3. आन्सर कसं येणार आहे आपलं मायनस
ओमेगा निगेटिव्ह मायनस यस, आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते 1. सो आपला आन्सर काय झाला इथं -1. सिंपल आहे की नाही? नेक्स्ट नंबर 4. दोन ब्रॅकेट दिलेले आहेत तुम्हाला. 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, ठीक आहे, प्लस 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. याची व्हॅल्यू काढायची मला. बघा, तुम्ही जर प्रॉपर्टी नंबर 2 जर बघितली ना आपली, तर जे काही फॉर्म्युले आहेत ना आपले हे प्लससाठी बघा. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1, ओमेगा प्लस 1, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, म्हणजे ते प्लससाठी फॉर्म्युले आहेत आपले. आणि इथला जो पहिला ब्रॅकेट जर आपण बघितला तर इथं हे मायनस ओमेगा स्क्वेअर आहे. मी काय करतो, मायनस कॉमन काढतो पहिल्या ब्रॅकेटमधून. सो याला मी स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो. 1 मी मायनस कॉमन काढला ह्या दोघांमधून. ह्या दोघांमधून मी मायनस कॉमन काढला. मायनस जर कॉमन काढला तर दोन्ही प्लस होतील. म्हणजे हा झाला ओमेगा प्लस हे झालं ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे ना. ब्रॅकेट कंप्लीट, त्याचा क्यूब प्लस इथं काय करतो मी 1 आणि हा प्लस ओमेगा स्क्वेअरला सोबत लिहितो. म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा, आणि मग इथं लिहिला मायनस ओमेगा, याचा सुद्धा क्यूब आहे. ओके. सो इथं बघा आता 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती असते -1. मायनस करेक्ट. ब्रॅकेटचा काय बघा इथं क्यूब आहे, प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते मायनस ओमेगा, हा मायनस ओमेगा ब्रॅकेट क्यूब. ओके. सो 1 मायनसचा पॉवर, हे बघा इथं काय होईल बघा, हा मायनस आहे, हा मायनस आहे. अगोदर मला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. सो हा मायनस मायनस झाला प्लस 1 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस इथं काय होईल बघा मायनस ओमेगा -2 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. करेक्ट. सो इथं 1 इथं 1 प्लस 1 2, त्याचा पॉवर किती आहे 3, प्लस इथं बघा -2 ओमेगाचा पॉवर 3 आहे. म्हणजे मायनस नंबर आहे बघा इथं, मायनस नंबरचा ऑड पॉवर. सो आपला आन्सर मायनसमध्ये येणार आहे. सो इथं ऑलरेडी बाहेर प्लस आहे, हा प्लस, आणि याचा आन्सर आपला मायनसमध्ये येणार आहे. सो प्लस मायनस काय होत असतं मायनस. सो हे झालं -2चा पॉवर 3 इंटू ओमेगाचा पॉवर 3. 2चा पॉवर 3 किती 8, मायनस 2चा पॉवर 3 किती 8, आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 1. सो किती येणार याचा आन्सर रे आता, हा 8 मायनस 0. 8 0. आन्सर झालं याचं 0. समजला क्वेश्चन. हे बघा, हे मायनससाठी कोणताही फॉर्म्युला नाही, सो म्हणून मी इथून मायनस कॉमन घेतला होता. आणि हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबरचा इवन पॉवर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह नंबरचा ऑड पॉवर निगेटिव्हच असतो. म्हणून इथं निगेटिव्ह नंबरचा जो ऑड पॉवर होता 3, त्यामुळे हा प्लस मायनस झाला. ओके. त्यामुळे आपला आन्सर आलं 0. जर तुम्ही साईन जर चुकले बघा तर तुमचा आन्सर डिफरंट येईल. सो केअरफुल साईनसाठी, तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट 5 नंबरचं एक्झाम्पल आहे आपला आता, त्याच्यामधलंच पुढचं नंबर 5. 4 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा रेस टू 4 आणि 1 प्लस ओमेगा रेस टू 8. मला यांचे आन्सर काढायचं. ओके. 4 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये. आता याला मी सिम्प्लिफाय कसं करतो बघा, मी 1 प्लस ओमेगा आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हे 2 ब्रॅकेट ॲज इट इज ठेवले. आता चेंजेस करायचे मला इथं. ओके. हे बघा 1 प्लस हा जो ओमेगा रेस टू 4 आहे, ठीक आहे ना, ओमेगा रेस टू 4, याला आपण कसं लिहू शकतो, ओमेगाचा पॉवर 3 इंटू ओमेगाचा पॉवर 1, बरोबर का. जसं इथं वरती लिहिलं बघा मी एका प्रॉब्लेममध्ये, बेस काहीतरी सेम जर असेल ना आणि 2 नंबर जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर पॉवरची ॲडिशन होत असते. म्हणून मी एका ओमेगाचा पॉवर 3 लिहिला, त्याला मल्टिप्लाय करून ओमेगाचा पॉवर 1 लिहिला. 3 + 1 किती 4. ओरिजिनल इक्वेशन चेंज होत नाही. हां. आता नेक्स्ट इथं कसं लिहू रे, ओमेगाचा पॉवर 8 आहे, 8ला मी 3ने डिवाइड करतो. 3ने जर डिवाइड केलं मी तर कितीचा भाग जाईल, म्हणजे क्वेश्चन किती राहील 2, म्हणजे 3 × 2 = 6.
रिमाइंडर किती राहिला रे? 8 - 6 2. सो इथं झाला ओमेगा स्क्वेअर. हे कसं लिहिलं समजलं का रे? मी तुम्हाला सांगतो परत एकदा. आपण जसं आयचे पॉवर फाइंड आउट केलं तसं ओमेगाचं पण असतं. इथं ओमेगाचा पॉवर 8 होता बरोबर. याला फाइंड आउट कसं करायचं ओमेगाचा पॉवर 8ला. सो जो नंबर होता ना माझ्याकडं 8, त्या 8ला मी कितीने डिवाइड केलं? सॉरी 3ने डिवाइड केलं. सो 3 2 जा 6 झाला. हा 8 - 6 किती झाला? 2. मग ओमेगाचा पॉवर 8 याच्याच फॉर्ममध्ये कसा लिहायचा? इथं लिहायचं ओमेगा क्यूब. त्याचा ब्रॅकेटचा पॉवर किती लिहायचा? जो क्वेश्चन आला आहे तो 2. त्याला मल्टिप्लाय करून परत ओमेगा आणि ह्या ओमेगाचा पॉवर काय लिहायचा? जो रिमाइंडर आला आहे तो, म्हणजे हा 2. ठीक आहे. सो मी हे रप नाही करत आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी ठेवलं. ओमेगाचा पॉवर 8 हा लिहिण्यासाठी मी आपली ती आयच्या फॉर्म्युलेची किंवा मी असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत बघा आपल्या काल पहिल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. ओके. सो आता बघा आपला प्रॉब्लेम काय तयार होईल परत. इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा. इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हां आता पुढच्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन करा. हा ओमेगा क्यूब म्हणजे 1 असतो बरोबर ना. म्हणजे 1 प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आणि ओमेगाचा पॉवर 1 म्हणजेच ओमेगा. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा. 1 प्लस इथं ओमेगा क्यूब त्याची व्हॅल्यू 1. 1चा किती पॉवर घ्या? 1 इंटू काय? ओमेगा स्क्वेअर. सो इज इक्वल टू दिस इज 1 प्लस ओमेगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. इथं परत 1 प्लस ओमेगा इंटू 1 ओमेगा आणि इथं 1 प्लस 1 इंटू ओमेगा स्क्वेअर काय झाला परत? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आता तुम्ही हे इक्वेशन जर व्यवस्थित जर बघितलं ना तर यामध्ये काय बघा की 2 ब्रॅकेट रिपीट झालेले आहे. इथं 1 प्लस ओमेगा आहे दिसतोय, इथं पण 1 प्लस ओमेगा आहे, पण सगळे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित बघा इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा काय आहे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, 2 ब्रॅकेट रिपीट होत आहेत. म्हणजेच काय होईल बघा. 1 प्लस ओमेगा इंटू 1 प्लस ओमेगा काय झाला? 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर झाला. ओके. नेक्स्ट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय होईल? 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर होईल बरोबर. 1 प्लस ओमेगा 2 वेळेस आला होता म्हणून 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 2 वेळेस आला म्हणून त्याचा पण झाला स्क्वेअर. आता हे बघा मी इथं एक पॉवर आपला रूल वापरतोय बघा. पॉवर ऑफ इंडायसेसचा रूल काय आहे? जर माझ्याकडं 2 नंबर्स आहेत, ठीक आहे, 2 नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि दोन्ही नंबरचा पॉवर सेम आहे, म्हणजे एचा पण पॉवर 2 आहे, बीचा पण पॉवर 2 आहे. 2 नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये तर नंबरच्या ऐवजी ब्रॅकेट आलेले आहे, तेवढाच फक्त डिफरन्स आहे. सो यांना आपण कसं काय करू शकतो? यांना मी सेम ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो दोघांनाही, कारण दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, दोघांचा पॉवर सेम आहे. सो दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिलं ए इंटू बी आणि त्याचा पॉवर लिहिला 2. ओके. आता मला हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे माझ्या वरच्या स्टेपला. ठीक आहे. सो काय होईल बघा मग. इज इक्वल टू सॉरी थोडं खाली घेतो मी. सो इज इक्वल टू काय होईल बघा. ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोण आहे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर लिहिलं सोबत आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकला, म्हणजे हा फॉर्म्युला तर वापरला. आता इथं ब्रॅकेटमध्ये काय दिसतं तुम्हाला? ब्रॅकेटमध्ये काय आहे? इथं 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 1नी मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला, त्यानंतर ओमेगानी मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला म्हणजेच 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला, होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो इट इज इक्वल टू 1नी जर मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर तो ॲज इट इज राहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. ओमेगाने जर मी याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ओमेगा इंटू 1 ओमेगा आणि ओमेगाचा ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर आहे ना हा, तो झाला ओमेगाचा पॉवर 3 ओमेगा क्यूब बरोबर ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्यवस्थित बघा ब्रॅकेट आणि मला सांगा इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज ओमेगा ॲज इट इज ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते रे? 1 त्याचा स्क्वेअर. सांगा प्रॉपर्टी नंबर 1 या ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 0. 0. 1 प्लस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच राहिला फक्त 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपला आन्सर किती आलं? 1.
ओके. सो हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याला IMP करून ठेवा. ठीक आहे. असाच एक अल्फाचा प्रॉब्लेम आहे आपला. हे थोडासा डिफरंट काइंडचा प्रॉब्लेम होता. 4 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये होते. सो मी पुढचे 2 ब्रॅकेट जे ओमेगाचे हायर पॉवर होते ना त्यांना मी थोडं सिम्प्लिफाय केलं. सो ते पहिल्या 2 ब्रॅकेट सारखेच झाले. सो तो ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. मग इथं मी ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला पॉवर रूल ऑफ पॉवरचा आणि त्यानंतर सिम्प्लिफाय केलं. ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपला आन्सर आलं इथं 1. ओके. आता एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 मी लिहितो इथं. तो आहे इफ अल्फा अँड बीटा. आता इथं प्रॉपर्टी नंबर यूज होणार आहे 3 आणि 4. खूप सिंपल क्वेश्चन्स आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी then show that त्यातला पहिला क्वेश्चन आहे ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. खूप सिंपल आहे की नाही. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा. प्रॉपर्टी नंबर 3 मला सांगा अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते रे. बीटा. बीटा करेक्ट. आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते इथं बीटा अल्फा. अल्फा. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय असते दोघांचं मल्टिप्लिकेशन. पुढच्या स्टेपला वापरतो वाटलं मी दोघं ते 1 असते. करेक्ट. 1. व्हेरी गुड 1. मी त्याला पुढच्या स्टेपला वापरतो. हे बघा मी काय केलं इथं बीटा प्लस अल्फा आला याला मी थोडंसं प्रॉपर लिहून घेतो. म्हणजे इथं लिहिलं अल्फा प्लस बीटा आणि मग हा अल्फा बीटा. ओके. हां तुम्ही मला सांगितलं बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू असते 1. सॉरी अल्फा इंटू बीटा दोघांच्या मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू असते 1. आता मला सांगा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे दोघांची. -1. -1. व्हेरी गुड. -1 प्लस 1 किती आन्सर 0. हां इज इक्वल टू RHS झालं बघा आन्सर. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बरं का हा. म्हणजे इथं एक आपलं कॉलेजचे झालते ना पेपर इकडे MIDCच्या एरियामध्ये एक कॉलेज आहे बघा तिथं हा क्वेश्चन त्यांना 3 मार्कासाठी विचारला होता. किती सिंपल आहे बघा. 3-2 असे मार्कासाठी राहत होते. ओके नेक्स्ट समजला ना सिंपल क्वेश्चन होता. सेकंड एक्झाम्पल अल्फा रेज टू 4 प्लस बीटा रेज टू 4 प्लस अल्फा रेज टू -1 इंटू बीटा रेज टू -1 इज इक्वल टू 0. हे मला प्रूव्ह करायचं आहे आता. ठीक आहे. ओके. सो बघा अल्फा रेज टू 4 ला मी कसं लिहू शकतो. मी अगोदर लेफ्ट हँड साइड लिहितो. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू अल्फा रेज टू 4 प्लस बीटा रेज टू 4 प्लस अल्फा रेज टू -1 इंटू बीटा रेज टू -1. अल्फा रेज टू 4 ला मी लिहू शकतो अल्फाचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 2चं मल्टिप्लिकेशन परत तो 4 होणार आहे. पॉवरचं मल्टिप्लिकेशन असतं. सो मी फक्त पॉवर स्प्लिट करून दिला 2चा पॉवर 2. तसंच मी इथं लिहितो बीटाचा पॉवर 4 कसा लिहायचा आहे बीटाचा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर प्लस इथं अल्फा आणि बीटा दोघांचा पॉवर -1 आहे. जर पॉवर -1 असेल तर त्यांची पोझिशन काय करायची असते चेंज. हे दोघं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला घेऊन जा. डिनॉमिनेटरला घेऊन गेल्यावरती दोघांचा पण पॉवर +1 होईल. म्हणजे अल्फाचा पॉवर +1 बीटाचा पॉवर +1 मायनसचा प्लस झाला. ओके. आता बघा इथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय दिसतोय अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते बीटा. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते बीटा. त्याचा काय आता परत स्क्वेअर आहे हा स्क्वेअर वरचा प्लस परत इथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय दिसतंय बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे अल्फा. परत त्याचा इथं स्क्वेअर आहे सो स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा अल्फा इंटू बीटा पॉवर 1 आता नका लिहू आहे की नाही. 1 जर पॉवर असेल तर आपण लिहित नाही. सो इट इज इक्वल टू मला सांगा रे बीटाचा स्क्वेअर काय असतो अल्फा आणि अल्फाचा स्क्वेअर काय असतो अल्फा. बीटा.
बीटाचा स्क्वेअर अल्फा, अल्फाचा स्क्वेअर बीटा प्लस 1 अपॉन अल्फा इंटू बीटा. सांगा परत, अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू 1 1. व्हेरी गुड. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -1 आणि 1 अपॉन 1 झाला 1. -1 प्लस 1 0 इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. सोपं होतं का नाही? आन्सर आलं -1. ठीक आहे. आता एक दोन अजून एक्झाम्पल आहेत माझ्याकडे, मी ते घेतो अल्फा बीटाचे आणि ओमेगाचे. जस्ट वेट. येस. क्वेश्चन नंबर 3 नाव. तिथं एक्झरसाइज 1.4 मध्ये नाही आहे, पण हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. इफ आपण क्वेश्चन वरती दिलेला आहे ना अल्फा बीटा, आपला डायरेक्ट क्वेश्चन असतोय ना, काय दिलं आहे आपण वरती, इफ द अल्फा बीटा कॉम्प्लेक्स, येस शो दॅट. सो डायरेक्ट मी क्वेश्चन लिहितो आता. तो काय, सो क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह दॅटच आहे. 4 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. 1 मायनस अल्फा, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस बीटा, थर्ड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस अल्फा स्क्वेअर, आणि चौथ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस बीटा स्क्वेअर. ओके, या 4 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 9 हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. 1 मायनस अल्फा, 1 मायनस बीटा, 1 मायनस अल्फा स्क्वेअर, 1 मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 9. आपण असं 4 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आता ओमेगामध्ये बघितलं होतं बघा, तेच करणार आहे मी. सो मी अगोदर लिहिली इथं लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड आहे आपली 1 मायनस अल्फा, 1 मायनस बीटा. ओके, इथं 1 मायनस अल्फा स्क्वेअर आणि 1 मायनस बीटा स्क्वेअर. सो पहिले 2 ब्रॅकेट मी ॲज इट इज ठेवले, जसं तिथं मी ओमेगाचं केलं होतं बघा. तिथं 2 ब्रॅकेट मी ॲज इट इज ठेवले. ओके, आता मला सांगा 1 मायनस अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते रे, बीटा, आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, इथं बीटा स्क्वेअर आहे ना, त्याची व्हॅल्यू मी पुट केली अल्फा. सो काय झालं परत, जसं तिथं ओमेगाच्या 4 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशनचा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर सेम तसंच उरायलंय. इथं 1 मायनस अल्फा, 1 मायनस अल्फाचे 2 ब्रॅकेट आले मल्टिप्लिकेशनमध्ये. सिमिलरली 1 मायनस बीटा आणि 1 मायनस बीटाचे 2 ब्रॅकेट आले मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, जर 2 सेम ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांचा स्क्वेअर होत असतो. म्हणजेच काय होईल, 1 मायनस अल्फाचा स्क्वेअर आणि इथं 1 मायनस बीटाचा स्क्वेअर. पुन्हा तो सेम फॉर्म्युला, रूल ऑफ पॉवर. जर 2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये दोघांचा सेम पॉवर आहे तर दोघांना आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊया. ओके, सो इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस अल्फा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस बीटा, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट. ओके, आता इथं 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो वी कॅन राईट 1 इन ब्रॅकेट, हे झालं 1 मायनस बीटा मायनस अल्फा इन ब्रॅकेट 1 मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतोय आता मी, इज इक्वल टू 1 ने जर मी याला मल्टिप्लाय केलं तर ते ॲज इट इज राहील 1 मायनस बीटा मायनस, आता अल्फाने मल्टिप्लाय करा, अल्फा इंटू 1 अल्फा मायनस, आणि इथलचा मायनस 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 झाला प्लस, अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, नाव इज इक्वल टू इथं 1. हे बघा, इथं मायनस मी काय केलं, ह्या दोघांमधून मायनस कॉमन घेतो. मायनस जर कॉमन घेतला तर इथं कोण राहिला, बीटा प्लस राहील, अल्फा प्लस राहील. ओके, प्लस इथं अल्फा बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती असते, 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो हा 1 मायनस, मला सांगा रे, बीटा प्लस अल्फा लिहा किंवा अल्फा प्लस बीटा लिहा, सांगा. अल्फा प्लस बीटा -1. व्हेरी गुड. -1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू, हे काय होईल बघा, 1, हा मायनस मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस, 1 प्लस 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा रे, 1 प्लस 1 प्लस 1 किती झाला तो, 3. 3चा ब्रॅकेट स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती झाला, 9. आणि इट इज इक्वल टू RHS. सोपा होता का नाही क्वेश्चन, आपल्याला RHS ला ते आणायचं होतं बघा. 1 मायनस अल्फा, 1 मायनस बीटा, 1 मायनस अल्फा स्क्वेअर, 1 मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 9 आणायचं होतं आन्सर, आणि आपण ते आन्सर आणलेलं आहे. ओके, बघून घ्या.
4 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होतं. सो सिम्पल आपण त्या मेथडने त्याला सॉल्व केलं. ओके. नेक्स्ट अल्फा बीटाचा अजून एखादा क्वेश्चन मी बघतो असेल तो चेक करतो इथे मी. ठीक आहे. ओके. सो रिटर्न येऊया आपण आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे परत. एक्झरसाइज मधला 1.4 त्यातला क्वेश्चन 2. आज आपलं काय मला असं वाटलं होतं आपण कंप्लीट करू कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, पण होणार नाही शक्यतो. अजून काही क्वेश्चन्स बाकी आहे यातले. ओके. सो मी रिटर्न येतो बघा क्वेश्चन नंबर 2 कडं. एक्झरसाइज मधला आपला क्वेश्चन नंबर जो 2 आहे ना त्याच्याकडे परत. त्यातले आपले 5 क्वेश्चन सॉल्व झाले होते. ओके. त्यातला क्वेश्चन नंबर 6 आहे आता. क्वेश्चन नंबर 6 तो क्वेश्चन काय होता, शो दॅट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो क्वेश्चन आहे परत ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू तुम्हाला प्रूव्ह करायची ओमेगा स्क्वेअर. म्हणजे आन्सर ओमेगा स्क्वेअर आला पाहिजे. ठीक आहे. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड. LHS इज इक्वल टू ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. आता तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं ना रे, तर हे ABC जे दिसतात ना तुम्हाला ते कॅन्सल व्हायला पाहिजेत. ते जर कॅन्सल झाले तर मग फक्त आपलं, कारण राईट हँड साईडमध्ये मला फक्त ओमेगा आणायचा आहे, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आणायची आहे बस. ओके. सो ते ABC कॅन्सल व्हायला पाहिजे, ते मेन टार्गेट आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर इथं लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरला वरती ए आणि खाली एला ओमेगाने मल्टिप्लाय झालेलं आहे, बरोबर. इथं ओमेगा आहे, इथं ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय झालेलं आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे, बरोबर. आणि इथं सी एकटाच आहे. सो काय करावं लागेल रे तुम्हाला, जर इथं जर मला जर व्यवस्थित जर सॉल्व करायचं असेल तर ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. ओमेगाने मल्टिप्लाय. हां, कशाने मल्टिप्लाय? हां बघा ना, कशाने मल्टिप्लाय करू. डिनॉमिनेटर जो दिसतोय ना तुम्हाला, डिनॉमिनेटर, ह्या डिनॉमिनेटरला मी फक्त ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार आहे. कारण इथं सी इंटू ओमेगा स्क्वेअर, इथं मला ओमेगा स्क्वेअर लागतो, बरोबर ना. इथं बी इंटू ओमेगा, इथं ओमेगा लागतो तर तिथं ओमेगा स्क्वेअर आहे. मग ते ओमेगा रेस टू 4 मी ओमेगा क्यूब इंटू ओमेगा लिहू शकतो. आणि इथं जर ओमेगाला जर ओमेगा स्क्वेअरने जर मल्टिप्लाय झालं तर तो ओमेगा क्यूब होईल आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे फक्त ए राहील. म्हणजे ABC माझं म्हणजे सगळं काय करता येईल, मला कॅन्सल करता येईल. ठीक आहे. म्हणजे मला डिनॉमिनेटरला ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं. जर डिनॉमिनेटरला जर मला ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं आहे तर न्यूमरेटरला सुद्धा ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागतं, कारण इक्वेशन चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी काय लिहिलं, ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर इन द ब्रॅकेट ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आता बाहेरचा जो ओमेगा स्क्वेअर आहे ना तोच आपला आन्सर येणार आहे. म्हणजे न्यूमरेटरचा ओमेगा स्क्वेअर त्याला मी आउटसाइड ठेवतोय. न्यूमरेटर ॲज इट इज ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय, एक मिनिट हे तिरकं होऊ राहिलं, डिवायडेड बाय. आता ह्या ओमेगा स्क्वेअरने मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. सो काय होईल, सी इंटू ओमेगा स्क्वेअर, सी ओमेगा स्क्वेअर, ए ॲज इट इज. इथं ओमेगा स्क्वेअर आहे, इथं ओमेगा आहे. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा काय झाला, ओमेगा क्यूब प्लस बी. ओके. इथं ओमेगा स्क्वेअर आहे आणि बाहेर पण ओमेगा स्क्वेअर आहे. ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय झाल्यावर तो होईल ओमेगा रेस टू 4. सो इट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट, न्यूमरेटरला आहे ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय, हे बघा हा सी ओमेगा स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवला. ओके. ए इंटू सांगा रे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असती आहे 1 प्लस इथं बी ओमेगा रेस टू 4 मी कसा लिहू, ओमेगा क्यूब इंटू ओमेगाचा पॉवर 1. ठीक आहे ना. याला आपण स्प्लिट केलं पॉवरला.
सो इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू इन द ब्रॅकेट न्यूमरेटरला ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय सी ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज ए इंटू 1 झाला ए प्लस बी इंटू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आणि इंटू ओमेगा म्हणजे तो काय झाला फक्त बी ओमेगा राहिला बरोबर ना. इथं हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 होईल आणि 1 इंटू ओमेगा काय राहिला ओमेगा. आता ब्रॅकेटमध्ये मला सांगा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर वाटलंच मी त्याला प्रॉपर लिहितो ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय हा ए अगोदर लिहिला त्यानंतर बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे झाले का ब्रॅकेट सेम. ब्रॅकेट जर सेम झाले तर ते काय होतील एकमेकाला कॅन्सल आउट राहिला फक्त ओमेगा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू आर एच एस. ओके सो ह्या वेळी याला सॉल्व्ह करायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला आन्सर ओमेगा स्क्वेअर आणायचं म्हणल्यावरती ए बी सी हे कॅन्सल व्हायला पाहिजेत. सो मी ट्राय असा केला की डायरेक्ट न्यूमरेटर डिनॉमिनेटरच कॅन्सल करून टाका आणि ओमेगा स्क्वेअर. ओके त्यासाठी मी व्यवस्थित हे बघितलं बघा सी इथं ओमेगा स्क्वेअर आहे. सो ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि ओमेगा स्क्वेअरने डिवाइड केलं. ओके सो आणखीन काही क्वेश्चन्स बाकी आहेत. सो उद्या आपण ह्या क्वेश्चन्स राहिलेल्या क्वेश्चन्सला डिस्कस करू. म्हणजे उद्याचं म्हणजे सोमवारी आपलं कॉम्प्लेक्स क्यूब डॉट युनिटीवरतीच क्वेश्चन्स होतील. काही कॉम्प्लिकेटेड वगैरे क्वेश्चन्स आहेत थोडेफार ते पण आपण त्यामध्ये डिस्कस करू. आणखीन एक पॉईंट मला डिस्कस करायचा आहे. उद्या आपली टेस्ट आहे बघा MCQ टेस्ट ऑनलाईन. तर आपला मॅथचा सिलेबस आहे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे म्हणजे ह्या आठवड्यामध्ये जेवढं शिकवलं आपण आठवडा म्हणजे गुरुवार टू गुरुवार लास्ट थर्सडेपासून तर ह्या थर्सडेपर्यंत यामध्ये आपण काय काय स्टडी केलं तर मॉड्युलस ॲप्लिट्यूड पोलर फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म ठीक आहे ना या गोष्टी आपण स्टडी केल्या होत्या डी मोर्स थेरमपर्यंत. सो डी मोर्स थेरमपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करा. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीवरती उद्या तुम्हाला कोणताही क्वेश्चन नसेल तो नेक्स्ट वीकला राहील. ठीक आहे म्हणजे हे जे शिकवतोय ना आपण कालपासून याच्यावरती क्वेश्चन नसणार आहे. गुरुवारपर्यंत जेवढं झालं आहे ना आपलं मागच्या गुरुवार टू त्या गुरुवारपर्यंत तिथपर्यंतचा सिलेबस तुम्हाला उद्याच्या टेस्टसाठी राहील. ओके टायमिंग तोच राहील 11 वाजता 11 ते 12:30 दीड तास टाईम राहील तुम्हाला 1.5 ते 2 तास. ओके कोण कोण प्रेझेंट आहे मला एकदा बघू द्या. साक्षी आहे साक्षी साबळे आहे शिवराज जाधव आहे वैशाली येवले आणि सिद्धी. ओके सो एक तुम्ही 5 मिनटं ब्रेक घेऊ शकता. 5 मिनटानंतर तुमचं पुढचं सेशन स्टार्ट होऊन जाईल. थँक्यू.